नमस्कार. यान संधिपर्व भाग 47. वैशंपायन पुढे सांगतात, अशा रीतीने सनत सुजाता ह्याच्याशी त्यांच्या गप्पा गोष्टी होण्यात ती रात्र संपते. त्यानंतर दुसरा दिवस उगवतो. विविध राजे आणि मानकरी सभागृहाकडे येण्याची सुरुवात होते. त्यांची मनस्थिती प्रसन्न असते. ते संजयाचं पार्थाकडून आलेलं विधान ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात. राजसभेत धृतराष्ट्राच्या नेतृत्वात ते सगळे राजे आणि मानकरी येतात आणि आपापल्या श्रेणीनुसार राखून ठेवलेल्या जागांवर स्थानापन्न होतात. ते सभागृह शुभ्र रंगाचं होतं. खाली गालीचे अंथरलेले होते. भिंती तर सोन्याच्याच होत्या. सगळं सभागृह अतिशय सुंदररित्या सजवलेलं होतं. आसनं छानशी उत्तम कपड्यांनी झाकलेली पण होती. भीष्म, द्रोण, कृप, शल्य, कृतवर्मन, जयद्रथ, अश्वत्थामा, विकर्ण, सोमदत्त, वल्लिक, विदुर, युयुत्सु असे सगळेच मातब्बर लोक त्या सभेत येऊन बसतात. दुःशासन, चित्रसेन, शकुनी, दुर्मुख, दुस्सह, कर्ण आणि उलूक विवस्वान दुर्योधनाबरोबर येऊन त्यांच्या आसनावर जाऊन बसतात. ते त्यांच्या आयुधांसह तिथे प्रवेश करतात. त्यांच्या हातात गदा, तलवारी, जंबिया असे असतात. सगळे आल्याचं समजल्यावर राजसभेचा अधिकारी सगळ्या सभेला उद्देशून सांगतो की आपला प्रतिनिधी जो पांडवांच्याकडे समझोत्याच्या गोष्टी करण्यासाठी पाठवला होता तो आत्ता सभेत येत आहे. त्याचं सगळीजणं स्वागत करतील. त्याप्रमाणे औपचारिकता पूर्ण झाल्यावर सुताचा पुत्र संजय आपलं भाषण करण्यासाठी उभा राहतो. संजयाच्या दोन्हीही कानात रत्नजडित वाळे होते. त्याचा उत्साह स्पष्टपणे जाणवत होता. प्रथम सगळ्यांना शुभेच्छा देऊन तो आपलं प्रातिनिधिक भाषण करण्यास प्रारंभ करतो. तो म्हणतो, अहो कौरवांनो, आपल्याला माहीत आहे की मी पांडवांना भेटण्यासाठी गेलेलो होतो. मी आत्ता तिथूनच परतत आहे. तिथे गेल्यावर माझं पंडूंच्या सगळ्या मुलांनी यथोचित स्वागत केलं आणि आपल्याकडील सगळ्या मंडळींची त्यांच्या प्रत्येकाच्या योग्यतेनुसार चौकशी पण केली आहे. आपल्या सगळ्यांना उपचारानुसार ते शुभेच्छासुद्धा देत होते. आता ऐका ते काय बोलले ते. मी आज जसं ते बोलले तसंच सांगणार आहे. त्याआधी राजे धृतराष्ट्र ह्यांचा त्यांना जो संदेश मी घेऊन गेलेलो होतो तो वाचतो आणि इथेच आपण 47वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 48. धृतराष्ट्र बोलत आहेत, अरे संजया, मी प्रथम तुला विचारतो, मला प्रथम सांग की तो धनुर्धारी धनंजय जो सगळ्या पाप्यांचा नाश करण्यासाठी आलेला आहे आणि ज्याच्याशी 2 हात करणारा अजूनही जन्माला आलेला नाही आहे असा पंडूंचा मुलगा काय बोलला ते मला ऐकायचं आहे. त्याचं बोलणं तू ऐकणं जास्त महत्त्वाचं आहे, म्हणून तू ते नीटपणे ऐक. पहिली गोष्ट म्हणजे अर्जुन युद्धासाठी उत्सुक आहे. म्हणजे सगळेच पांडव कौरवांना ठार मारण्यासाठी उतावीळ आहेत. फक्त ते त्यांचा राजा आणि मोठा भाऊ युधिष्ठिराच्या आज्ञेची वाट पाहत आहे. वासुदेवाच्या समक्ष त्यांनी ते जाहीर केलेलं आहे की कृष्णाच्या परवानगीने तो कौरवांचा नाश करण्यासाठी तयार आहे. असं सांगण्याचं कारण पांडव कृष्णाच्या आज्ञेत असतात. तो मला म्हणाला, अहो सूत, धृतराष्ट्राच्या त्या मूर्ख मुलाला सगळ्यांच्या समक्ष सांग की त्या सुताच्या शिवीगाळी करणाऱ्या कर्णालासुद्धा तो ठार मारणार आहे. त्या सगळ्यांचे दिवस आता भरलेले आहेत. संजय सगळ्या सभागृहात जमलेल्या राजांना उद्देशून सांगतो की पांडवांना युद्ध पाहिजे आणि त्यासाठी आपणसुद्धा तयार व्हायला पाहिजे. ज्या युद्धात कौरवांच्या बाजूनी लढणाऱ्या सगळ्यांना ते आव्हान होतं. पुढे संजय म्हणतो, अहो राजर्षी, ते तो बोलत असताना स्वर्गातील देव त्यांच्या राजांसह ते अर्जुनाचं बोल ऐकत होते. त्याचप्रमाणे पांडवात बसलेले श्रींजयसुद्धा कीर्तीचं ते आव्हान ऐकत होते. ते बोलत असताना त्याचे डोळे लाल झालेले होते. तो पुढे म्हणतोय, जरा बऱ्या बोलाने युधिष्ठिर आला, त्याचं सगळं राज्य बिनशर्त परत केलं नाही तर हे युद्ध होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे असं समजा. धृतराष्ट्राच्या मुलांनी आत्तापर्यंत बरीच कुकर्म केलेली आहेत. त्यांची शिक्षा त्यांना अजून झालेली नाही आहे. त्यांची शिक्षा आता त्यांना देण्यासाठी युधिष्ठिर युद्ध करणार आहे. त्यासाठी भीमसेन, अर्जुन स्वतः आणि अश्विनीद्वय जय्यत तयारीत आहेत. त्यांच्याबरोबर वासुदेव आणि शिनीचा मुलगा दृष्टद्युम्न, शिखंडी आणि युधिष्ठिर स्वतः असतील.
जर धृतराष्ट्राच्या मुलाला ह्या सगळ्यांशी लढण्याची जर खुमखुमी असेल तर पांडवांचा त्यांना शिक्षा करण्याचा उद्देश सफल होईल. म्हणून पांडवांची शांततेने हा मामला सोडवण्यापेक्षा सरळ सरळ युद्धालाच तयार व्हावं असं धनंजयाचं म्हणणं आहे. तरीही जर कौरव घाबरत असतील तर आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना त्यांची सगळी मालमत्ता जी त्यांनी पांडवांच्याकडून चोरली आहे ती ताबडतोब परत करावी. तरी द्रौपदीचा जो अपमान विनाकारण केला गेला आहे त्यासाठी कर्ण आणि दुःशासन यांना पांडव शिक्षा करणार आहेतच. त्याशिवाय पांडवांना जो त्रास वनात सहन करावा लागला त्याची किंमत दुर्योधनाला आणि शकुनीला द्यावी लागणार आहेच. दुर्योधनाला आणि त्याच्या मित्रांना त्याहीपेक्षा जास्त खराब वागणूक पांडव देणार आहेत. सगळ्या कुकर्माचा वचपा ते काढणार आहेत हे कौरवांनी चांगलंच लक्षात घ्यावं असं कीर्ती सांगत होता. पांडवांच्या चांगुलपणाचा आणि सहनशीलतेचा गैरफायदा उठवल्याबद्दल अनेक राजे कौरवांना शासन करण्यासाठी उतावीळ आहेत. कारण त्यांच्या ह्या अशा कारभारामुळे व्यथित झालेले अनेक राजे पांडवांना मिळालेले आहेत. आत्तापर्यंत आम्ही खूप काही सहन केलेलं आहे, त्याची भरपाई आता होणार आहे असंच तो बोलला. अनेक वर्षाच्या त्रासाने कंटाळलेले युधिष्ठिर आता कौरवांना माफ करण्यास तयार नाहीत. त्यासाठी एक अंतिम युद्ध होणे हाच एकमेव मार्ग आहे असं तो म्हणाला. पुढे संजय सांगतो, ज्याप्रमाणे सुकं गवत वाऱ्याच्या झोक्यामुळे सगळीकडे आग पसरवतं तसेच युधिष्ठिराचा क्रोध सगळे क्षत्रिय जाळून टाकणार आहेत जे कौरवांच्या अन्यायी कारभाराची साथ देणार आहेत. युधिष्ठिर त्याच्या सात्विक तेजाने सगळे कौरव शाप देऊनच भस्मसात करू शकतो, पण तो नीतीच्या नियमाने जाणं योग्य समजतो. म्हणून आता त्या सगळ्या गैरव्यवहारांसाठी कौरवांना शासन केलं जाणार आहे. एक क्षत्रिय म्हणून पांडवांची त्यासाठी जबाबदारी आहे हे लक्षात घ्यावं. जेव्हा भीमसेन धृतराष्ट्राला पाहिल त्याच्या रागीट नजरेने तेव्हा दुर्योधनाला समजेल की आपण कोणती चूक केली. भीमाच्या रूपाकडे त्याचे सैनिकसुद्धा पाहण्यास घाबरतात तेव्हा त्याला त्या भयंकर रूपात पाहून दुर्योधनाला त्याची अर्वाच्य भाषा आठवेल आणि पश्चात्ताप होईल. युद्धात जेव्हा दुर्योधन पाहिल की भीम मोठ्या अजस्त्र हत्तींना लोळवतोय तेव्हा त्याला त्याची चूक कळेल. जेव्हा भीम एकेका कौरवाला त्याच्या गदेने ठार मारील तेव्हा दुर्योधनाला त्याची चूक कळेल. जेव्हा भीम त्याच्या रथात बसून सगळी शत्रूची सेना ठार मारेल तेव्हा दुर्योधनाला त्याची चूक समजेल. जेव्हा दुर्योधन पाहिल की त्याची सगळी सेना कापरासारखी जळून जात आहे तेव्हा त्याला समजेल की त्यांनी किती मोठी चूक केली होती. जेव्हा नकुल त्याच्या रथातून बाण मारत कौरवांची सेना ठार करत फिरेल तेव्हा दुर्योधनाला त्याची चूक समजेल. आरामात राहण्याची सवय असलेले कौरव जेव्हा वनवासामुळे संतापलेल्या नकुलाच्या हल्ल्यामुळे बेचिराख होतील तेव्हा दुर्योधनाला त्याची चूक काय ते समजेल. युधिष्ठिराच्या एका हाकेने लढण्यासाठी तयार असलेले सूतांचं सैन्य जेव्हा आघाडी सांभाळून कौरवांच्या सैन्याची धुळधाण करेल तेव्हा दुर्योधनाला त्याची चूक कोणती ते समजेल. जेव्हा कुरु सैनिक पाहतील की द्रौपदीची कोवळ्या वयातील बहादूर मुलं जीवाची बाजी लावून लढत आहेत तेव्हा त्यांना त्याची चूक समजेल. सहदेव त्याच्या आवाज न करणाऱ्या रथातून जेव्हा कौरवांच्या दोस्त राजांची मुंडकी उडेल तेव्हा दुर्योधनाला त्याची चूक समजेल. सहदेव जेव्हा गांधारीच्या मुलांची डोकी कापू लागेल तेव्हा दुर्योधनाला त्याची चूक समजेल. जेव्हा तो कृष्णाच्या मुलांना विषारी बाणांचा वर्षाव करताना पाहिल तेव्हा त्याला त्याची चूक समजेल. सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू जेव्हा कौरवांच्या सैन्याच्या फळ्या फोडत असेल आणि त्यांना पळायला लावत असल्याचं पाहिल्यावर तेव्हा त्याला त्याची चूक काय झाली आहे ते समजेल. जेव्हा प्रभद्रकाचं सैन्य सिंहासारखं कौरवांच्या सैनिकावर तुटून पडेल तेव्हा त्याला त्याची चूक समजेल. जेव्हा ते महान योद्धे विराट आणि द्रुपद कौरवांच्या फौजांची धुळधाण उडवतील तेव्हा दुर्योधनाला त्याची चूक काय ते समजेल. जेव्हा मत्स्य देशांचे बेडर योद्धे कौरवांच्या फौजांवर तुटून पडतील आणि ते सैनिक जीवाच्या भीतीने पळत असलेले तो पाहिल तेव्हा दुर्योधनाला त्याची चूक काय झाली आहे ते समजेल.
मला सांगायला वाईट वाटतंय, परंतु केवळ दुर्योधनाच्या मूर्खपणामुळे शंतनूचे खरे पुत्र भीष्म शिखंडीच्या हल्ल्याने मारले जातील, तेव्हा त्याला त्याची चूक काय झाली आहे ते समजेल. जेव्हा दृष्टद्युम्न द्रोणांना ठार मारेल, तेव्हा दुर्योधनाला समजेल की त्यांना त्याची काय चूक झाली आहे. वृष्णी कुळातील दामोदर सांगत होता की हे युद्ध होऊ देऊ नकोस, असा लोभीपणा तुला महागात जाईल. तरी दुर्योधन युद्धाचा आग्रह करतो, त्याला त्याचा पश्चात्ताप होईल. संजय पुढे सांगतो की पांडवांनी सत्यकीला त्याचा सरसेनानी म्हणून नेमलेला आहे. ज्याच्यासारखा श्रेष्ठ दर्जाचा सरसेनानी साऱ्या जगात मिळणं दुरापास्त आहे. तो जसा शत्रूवर हल्ला करील तेव्हा दुर्योधनाला पश्चात्ताप होईल. संजय पुढे सांगतोय, अर्जुन मला सांगत होता, जेव्हा तो त्याच्या भयंकर दिसणाऱ्या रथाचं दर्शन घेईल, जो पांढऱ्या शुभ्र घोड्यांनी खेचला जात असेल, त्या रथावर माझा ध्वज असेल, ज्यावर कपिमुद्रा असेल, ज्यातून अघोरी शक्ती असलेल्या शक्तीचा संचार असेल, जो साक्षात केशव चालवत असेल, तेव्हा दुर्योधनाला त्याची चूक काय झाली आहे ते समजेल. जेव्हा तो माझ्या गांडीवाच्या धनुष्याचा टणात्कार ऐकेल, तेव्हा तो नीच माणूस, जो धृतराष्ट्राचा पुत्र आहे, पश्चात्ताप करेल. माझ्या गांडीवातून पावसाच्या वर्षावासारखे बाहेर पडणारे बाण जेव्हा त्याच्या सैन्याची त्रेधा तिरपीट उडवतील, कारण त्या बाणांमुळे भर दिवसा तिथे रणभूमीत अंधार पडलेला असेल, ते पाहिल्यावर दुर्योधनाला त्याची चूक समजेल. तेव्हा तो धृतराष्ट्राचा मुलगा त्यांचे बाण माझ्या बाणांमुळे तुकडे होऊन पडत असलेले पाहिल, तेव्हा त्याला त्याची चूक समजेल. जेव्हा तो पाहिल की त्याचं अत्युत्तम घोडे मरून पडत आहे, तेव्हा त्याला त्याची चूक समजेल. जेव्हा तो पाहिल की त्याचे धाकटे बंधू लढण्याआधीच मरून पडत आहेत, तेव्हा त्याला पश्चात्ताप होईल. जेव्हा तो पाहिल की माझे बाण साक्षात यमाचा अवतार घेऊन त्याच्या सैन्याचा नाश करत आहे, तेव्हा त्याला त्याची चूक समजेल. जेव्हा तो पाहिल की त्याचे पाईक सैनिक माझ्या रथाच्या धुळवटीने गोंधळून गेलेले आहेत, तेव्हा त्याला त्याची चूक समजेल. जेव्हा तो पाहिल की त्याच्या सैनिकांच्या देहाचे शतशः छिन्न भिन्न झालेले तुकडे इतस्ततः पसरलेले आहेत, तेव्हा त्याला त्याची चूक समजेल. जेव्हा तो पाहिल की त्याच्या सैन्याचे हत्ती घोडे तहानेने व्याकुळ भटकत आहेत, त्याला त्याची चूक समजेल. जेव्हा तो पाहिल की त्याचे सैनिक जखमांनी विव्हळत आहेत, मृत्यूची भीक मागत आहेत, त्याला त्याच्या कर्माचा पश्चात्ताप होईल. जेव्हा तो त्याच्या भावंडांच्या देहाचे तुकडे झालेले पाहिल, तेव्हा त्याला त्याची चूक समजेल. जेव्हा तो माझा रथ आणि त्यावर माझं गांडीव आणि सारथी कृष्ण पाहिल, पांचजन्य शंखूचा आवाज ऐकेल, त्याला त्याच्या चुकीची जाणीव होईल. जसे युगांताच्या समय मृत्यू अनेक नीच अवस्थेला गेलेले आत्मे जे एकत्र जमा झालेले आहेत आणि नष्ट होणार आहेत, खात असताना दिसतोय, त्याप्रमाणे त्याला मी त्याच्या योद्ध्यांना मारताना पाहिल, तेव्हा त्याला पश्चात्ताप होईल. जेव्हा त्याच्या मूर्खपणामुळे त्याची सगळी संपत्ती लयाला गेलेली तो पाहिल, तेव्हा त्याला त्याची चूक समजेल. पुढे पार्थ संजयाला सांगतो, एकदा भल्या पहाटे तो त्याचे प्रातर्विधी उरकून प्रार्थना करीत होता, तेव्हा त्याला एक ब्राह्मण येऊन सांगतो की अहो पार्थ, तुम्हाला एक मोठं विलक्षण कार्य करावं लागणार आहे. पुढे तो ब्राह्मण सांगतो, तू जेव्हा तुझ्या शत्रूंना मारत असशील, तेव्हा तुझ्या बाजूंनी इंद्र त्याचं अस्त्र घेऊन तुला मदत करत असेल. त्याचप्रमाणे कृष्ण, वासुदेवाचा मुलगा, तुला संरक्षण देत असेल. तुझा रथ तो चालवत असेल. ते ऐकून मला समजलं की या युद्धाला दैविक महत्त्व आहे. ज्याच्या पाठीशी दामोदर आहे त्याला कधीही माघार घ्यावी लागत नाही, हे तर विधिलिखितच आहे. अर्जुन संजयाला सांगतो, एकटा जनार्दन सगळ्यांना भारी आहे, पण तो युद्धात भाग न घेता मला फक्त मदत करण्याचं आश्वासन देत आहे. म्हणजे हे काम मलाच करायचं आहे. वासुदेवाला हरवेल असा कोणीही नाही. पुढे संजय त्या सभेला सांगतो की अर्जुनाने एका हाताने सगळ्या भोज सैन्यांना हरवलं होतं. जेव्हा तो सुभद्रेला घेऊन पळाला होता, त्याला कौरव कसे मारणार? त्यानंतर त्याला प्रद्युम्न झाला, जो देवांचा अतिशय प्रिय आहे. त्याने गांधारचा पराजय करून नग्नजिताच्या सगळ्या मुलांचं पारिपत्य केलं. सुदर्शनाला सोडवलं. त्यांनी वाराणसी जाळून टाकली. तिथे अनेक वर्ष कोणी राजाच नव्हता.
त्यांच्याबरोबर निषादांचा एक राजा एकलव्य आहे, त्यालाही कृष्णाने मारलं. संजय सभेला सांगतोय की कृष्णाने उग्रसेनाच्या मुलाला म्हणजेच कंसाला मारलं आणि प्रजेला मुक्त केलं आहे. कृष्ण शल्वाशी लढलाय, सुभाचा राजा, ज्याचं स्थान आकाशात होतं. अशा कृष्णाशी कोणता मनुष्य लढू शकेल? असुरांचं एक शहर होतं, प्राग्योतिष. तिथे कोणालाही पोचणं देखील केवळ अशक्य. जिथे पृथ्वीच्या मुलाने, नरकाने अदितीच्या मौल्यवान कर्णफुलं लपवून ठेवली होती, ज्या नरकाला इंद्र त्याच्या सगळ्या देवसेनेने सुद्धा पराजित करू शकलेला नव्हता, त्याला कृष्णाने मारलेला आहे. देवांनी कृष्णाला असुरांना मारण्यासाठी वापरलेलं आहे. कृष्णाने अनेक असुर मारलेले आहेत, त्यात मुरा आहे. त्याशिवाय असंख्य राक्षसांनासुद्धा त्यांनी मारलेलंच आहे. नरकाला आणि मुराला मारून कृष्ण हे अदितीचं मौल्यवान जवाहीर मिळवतो. त्याला थकवात माहितीच नाही आहे. सगळ्या योद्ध्यांचा खरा शत्रू असतो त्याचा थकवा. कृष्णाला मिळालेल्या एका आशीर्वादामुळे त्याला तो शत्रू त्रास देत नाही आणि म्हणूनच तो नेहमीच विजयी ठरतो. देव त्याला तो आशीर्वाद देतात. त्याचप्रमाणे त्याला आकाश, पाणी अडवू शकत नाही. कोणतंही शस्त्र त्याला जखम करू शकणार नाही. त्यामुळे कृष्ण सदैव विजयीच राहणार आहे. असं असताना धृतराष्ट्राची मुलं त्याला हरवण्याच्या गोष्टी करत आहेत, ह्याचं नवल वाटतं. दुर्योधन दामोदराला अटक करण्याची स्वप्न पाहत आहे, हे किती मूर्खपणाचं आहे ते समजलं पाहिजे. अर्जुन पुढे सांगतो, आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न तो करीत असतो. किती मूर्खपणाचं आहे हे त्याचं वागणं. एवढं सांगितल्यानंतर संजय सांगतो की अर्जुन भीष्माचार्यांच्याकडे जाऊन नमस्कार करत, द्रोणांना नमस्कार करत, कृपाचार्यांना आणि अश्वत्थामा यांना नमस्कार करत बोलतो, मी त्या पापी माणसांचा नाश करणारच आहे. आमचं राज्य ज्या प्रकारे बळकावलं आहे ते आम्हाला सहन होत नाही. 12 वर्ष वनवासात आणि 1 वर्ष अज्ञातवासात काढून आम्ही मोठी तपस्या केलेली आहे. त्यामुळे आमचं बळ वाढलेलं आहे. त्याउलट कौरव मात्र त्यांच्या वासनामय जीवनात राहून त्यांचं आध्यात्मिक बळ घालवून बसलेले आहेत. त्यांना संपूर्ण आम्हाला काहीही अवघड नाही आहे. आम्हाला इंद्राचं, कृष्णाचं पाठबळ आहे. आमचं आध्यात्मिक बळ पुरेसं असेल तर कृष्णाचं सहकार्य आम्हाला मिळणारच आहे आणि आम्ही कौरवांना संपवणार हे ठरलेलं आहे. अर्जुन पुढे सांगतो, कौरवांच्या बरोबर कर्णालासुद्धा आम्ही मारणार आहोत. त्याच्या अपशब्दांची किंमत त्याला द्यावीच लागेल. त्यानंतर आम्ही आमचं राज्य सन्मानाने ताब्यात घेऊ. पुढे पांडव सांगतात ते संजय सांगतोय, जर धृतराष्ट्राच्या मुलांना त्यांच्याशी लढायचं असेल तर त्या युद्धात ते निश्चितपणे ठार मारले जातील. परंतु जर शांततामय तोडगा मान्य केला तर ते निदान जिवंत तरी राहू शकतील. कौरव त्यांच्या बायका मुलांसह मजा करत असताना आम्ही मात्र वनात ब्राह्मणांच्या बरोबर वेदाचारात मग्न होतो. त्यातच आम्हाला समजलं की लवकरच कौरवांचा नाश होणार आहे. त्याबरोबर श्रींजयांचा सुद्धा विनाश होणार आहे आणि पांडवांची जीत होणार आहे. त्यानंतर अजातशत्रू असा युधिष्ठिर सर्व जगावर राज्य करणार आहे. जनार्दन जो सगळं जाणतो तो हे आधीपासून ओळखतच आहे. धृतराष्ट्राचे मुलगे जर लढण्यासाठी आले तर ते सगळे मारले जाणार आहेत हे निश्चित आहे. रात्री कोल्हेकुईसुद्धा ऐकू येत होती. त्याचाच अर्थ दुर्योधनाचा सुद्धा त्यात नाश होणार आहे. अर्जुन पुढे सांगतोय संजयाला की राक्षस स्वर्गातून येऊन त्याच्या रथामागून चालत असताना त्याला दिसतं. त्याच्या भात्यातील बाण त्याला सारखी विनंती करत असतात, ही आम्हाला फेक, कारण आमच्या कौरवांच्या अंगात घुसण्याची उत्कंठा आहे. अर्जुन पुढे सांगतो, तो त्याची ठेवणीतली अस्त्र शुकर्ण, पशुपत आणि ब्रह्म ही अस्त्र तो कौरवांच्या सैन्यावर वापरणार आहे. जे कोणी आमच्याशी लढण्यासाठी येणार आहेत त्या सगळ्या राजांचा मी नाशच करणार आहे आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. पुढे तो संजयाला म्हणतो, अरे गलवगणा, त्या दुर्योधनाचा मूर्खपणा पहा. तो साक्षात देवांशी लढण्याचा बेत आखत आहे. काही हरकत नाही. वृद्ध भीष्म, शंतनूचे पुत्र कृप, द्रोण आणि त्यांचा मुलगा अश्वत्थामा आणि विदुर जरी कौरवांना शुभेच्छा देत असले तरी ते होणार नाही. इथेच आपला यानसंधी पर्व भाग 48 संपलेला आहे. भाग 49. वैशंपायन सांगतात त्या भर सभेत शंतनुपुत्र भीष्म
दुर्योधनाला म्हणतात, दुर्योधना, एकेकाळी बृहस्पती आणि शक्र ब्रह्माकडे गेले होते. त्यांच्याबरोबर मरुत, वसु, अग्नी, आदित्य, साध्य, सप्तर्षी, गंधर्व, विश्ववसू आणि लावण्यवती अप्सरांचा संघसुद्धा ब्रह्माला भेटण्यास गेला होता. ते सगळेच त्याच्या भोवती कडे करून बसलेले होते. नेमके त्याच वेळी 2 प्राचीन देवर्षी नर आणि नारायण तिथून निघाले. त्यावेळी बृहस्पती ब्रह्माला विचारतो, दोघे कोण जे आत्ता आपल्यामधून गेले, तुम्हाला न बोलता आम्हाला सांगा. त्यावर ब्रह्म त्याला सांगतात, ते महान तपोसामर्थ्य असलेले तेजस्वी योगी, ज्यांच्या प्रकाशाने सगळं जग उजळून जाईल असे आहेत. नर आणि नारायण ते सध्या ब्रह्माच्या लोकात राहत आहेत, जे जगात आनंद निर्माण करण्यासाठीच आहेत. त्यांची पूजा देव, गंधर्व आणि अप्सरा करतात. त्यांचं काम असुरांचा नाश करणे असं आहे. ब्रह्म पुढे सांगतात, ते ऐकून शक्र तिथे जातो, जिथे ते दोघे देवर्षी तपस्या करत असतात. त्यांच्याबरोबर इतर स्वर्गीय मंडळीसुद्धा तिथे पोचतात. त्यांच्यापुढे बृहस्पती असतात. त्या सुमारास असुर आणि देव यांच्यात एक भीषण युद्ध होत असतं. त्यामुळे सगळेच देव घाबरलेले होते. तिथे गेल्यावर इंद्र त्या दोघा देवर्षींना लावून नमस्कार करतो आणि आशीर्वाद मागतो की त्याला त्या लढाईत यश मिळो. तो आशीर्वाद ते दोघं देतात आणि त्या युद्धात इंद्र दैत्यांचा पराभव करतो. त्या युद्धात नर असंख्य दानवांना ठार मारतो. त्यात पौलम आणि कालकंज मोठ्या संख्येने होते. तो नर देवर्षी म्हणजेच हा अर्जुन आहे. असुर जंबू त्याला गिळंकृत करणार होता, तेवढ्यात त्याने त्याला त्याच्या अग्निबाणाने मारून टाकलं. त्याने दैत्याची नगरी हिरण्यपूर बर्बाद केलं. त्या लढाईत तो 60,000 निवात कवच दैत्यांना मारतो. त्याला अग्निदेवाची नेहमीच साथ असते. दुसरा देवर्षी नारायण हा सुद्धा त्याच प्रकारे दैत्य दानवांना मारण्याबद्दल ख्यातनाम आहे. असे ते दोघे आत्ता अर्जुन आणि कृष्ण ह्या अवतारात आलेले आहेत. त्यांना हरवणं असुरांनाही शक्य नाही. ते नेहमी जन्म घेतात. वाईट प्रवृत्ती जेव्हा जेव्हा ताकदवान होतात तेव्हा त्यांचं कार्य असतं अन्यायाविरुद्ध लढणं. तेच वेदांचे ज्ञानी नारद वृष्णींबद्दल बोलत होते. जेव्हा तू दुर्योधना केशवाला त्याच्या गदाचक्रासह आणि अर्जुनाला त्याच्या गांडीवासह एकाच रथात पाहशील, तेव्हा तुला माझे हे शब्द आठवतील. तुझी बुद्धी फिरली आहे का की यांच्या विरुद्ध तू लढण्याचा विचार करत आहेस. माझं जर तू ऐकणार नसशील तर तुला तुझ्या भावंडांचा संहार होत असलेला पाहावा लागेल. जर ते जगावेत असं तुला वाटत असेल तर तू माझं ऐकशील. केवळ 3 भ्रष्ट लोकांमुळे, म्हणजेच कर्ण जो हीन कुळातील आहे, शकुनी आणि दुःशासन ह्यांच्यामुळे तू हा चुकीचा निर्णय घेत आहेस. ते ऐकून कर्ण म्हणतो, आपल्याला असं बोलणं शोभत नाही. अहो पितामह, माझ्याबद्दल असे उद्गार काढणं, कारण मी क्षत्रिय वर्णाची कर्तव्य स्वीकारलेली आहेत. माझ्या वर्णाबाहेरचं ते आहे. त्यात मी काय वाईट करत आहे ते मला सांगा. मी धृतराष्ट्राच्या परिवाराला कोणता त्रास दिला म्हणून आपण असे माझ्याबाबत बोलता? उलट मी येत्या युद्धात सगळ्या पांडवांना ठार मारून माझी दुर्योधनाची असलेली दोस्ती सिद्ध करणार आहे. माझं कर्तव्य आहे की मी धृतराष्ट्रांची आणि दुर्योधनाची सेवा करावी. त्यांच्या आधाराची तेवढी किंमत मला द्यावीच लागेल. मी दुर्योधनाचं हित पाहत असतो प्रत्येक वेळी. हे आपण कसं विसरता? वैशंपायन पुढे सांगतायत, ते ऐकल्यानंतर भीष्म धृतराष्ट्राला म्हणतो, हा मुलगा नेहमी अर्जुनाला हरवण्याच्या वल्गना करत असतो, पण तो त्याच्या 16वा भाग एवढा सुद्धा नाही आहे. जेव्हा एवढी मोठी आपदा आपल्यावर आलेली असताना या मूर्खाच्या गोष्टी ऐकण्यात तू तुझा समय व्यर्थ घालवू नकोस. तुझ्या नालायक मुलांनी विनाकारणच त्या पवित्र पांडवांचा अवमान केलेला आहे. त्याची प्रतिक्रिया तुझ्या मुलांना भोगावी लागणार आहे. अशी कोणती मोठी बहादुरी या सूतपुत्राने आत्तापर्यंत गाजवलेली आहे की तो अशा प्रकारे बोलतो, तेच मला समजत नाही. विराटाकडे जेव्हा त्यांचं पशु चोरण्यासाठी तुझी मुलं गेली होती, तेव्हा धनंजयाने सगळ्या कौरवांना पळून लावलं, तेव्हा ह्याचे कपडे काढून ठेवलेले होते ते आठव. तेव्हा कुठे गेली होती रे तुझी बहादुरी? जेव्हा गंधर्वाने कौरवांना पकडलं तेव्हा हा कुठे लपून बसला होता? तिथे सुद्धा भीम, पार्थ आणि अश्विनी द्वय त्यांना सोडवण्यासाठी गेलेच होते.
त्यांच्या गुणांची कल्पना त्याला कुठून येणार? अरे धृतराष्ट्रा, हा जे काही बोलतोय ना त्यात काहीही तथ्य नाही आहे. त्याच्या बोलण्यात तू येऊ नकोस. ते भीष्मांचं ऐकल्यानंतर भारद्वाजचा मुलगा द्रोण धृतराष्ट्राला आणि सगळ्या सभेला उद्देशून सांगतो, अहो महाराज, जे भीष्म सांगतायत त्याप्रमाणे आपण करावं. आपण दुर्गुणी लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नये. त्यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे. पांडवांच्या बरोबर सलोखा हा उत्तम पर्याय आहे. संजय जे अर्जुनाबद्दल बोलला आणि आत्ता भीष्म जे सांगत आहे ते लक्षात घेण्यासारखं आहे. तरीही धृतराष्ट्र काहीही निर्णय घेत नाही सलोख्याबाबतचा, परंतु उलट पुन्हा संजयालाच पांडवांच्या तयारीबाबत विचारणा करू लागतो. ते पाहिल्यावर त्या सभेत असलेल्या सगळ्यांना समजतं की आता कौरवांचा विनाश अटळ आहे. इथेच आपला 49वा भाग संपलेला आहे. भाग 50वा. धृतराष्ट्र संजयाला विचारतात की पांडव राजा यमाचा मुलगा काय बोलला ते मला सांग. तू अर्जुनाचं सगळं सांगितलंस, पण मला युधिष्ठिर काय विचार करतो आहे ते आता समजून घ्यायचं आहे. त्याला त्या शक्य असलेल्या समराबद्दल काय वाटतं ते मला आता सांग. त्याचे किती भाऊ त्याच्या आज्ञांचं पालन करत आहेत? माझ्या वाईट मुलाने फसवल्यानंतरसुद्धा तो शांतता करण्यास कसा तयार झाला ते मला सांग. संजय सांगतो, सगळे पांचाल आणि त्याचे 4 बंधू त्याचा तितकाच सन्मान करत आहेत. ते सगळे युद्धासाठी एकदम तयार आहेत. किंबहुना त्यांना सगळ्यांना युद्धच हवं आहे, कारण त्यांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा वचपा काढायचा आहे. सगळे पांचाल कुंतीच्या मुलांचं स्वागत करत असतात. पांचाल, कैकेया आणि मत्स्य लोक पांडवांचे मोठे चाहते आहेत. ते त्यांच्यासाठी कोणताही त्याग करण्यासाठी सदैवच तयार असल्याचं मला दिसलं. त्याशिवाय सगळे गुराखी लढण्यासाठी तयार असलेलेही दिसले. ब्राह्मण, वैश्य कुटुंबातील बायकासुद्धा त्यांना फार मानतात, हेही मी पाहिलेलं आहे. ते सगळे पांडवांना त्यांच्या कुटुंबाचे सदस्यच आहेत असाच मान देतात. धृतराष्ट्र विचारतो, मला सांग अरे संजया, त्यांनी जे सैन्य जमा केलं आहे त्याबद्दलची माहिती तुला काही आहे का? दृष्टद्युम्न, सोमग आणि इतर योद्धे पांडवांच्या बाजूनी लढणार आहेत, त्याबद्दल तुला काही माहिती आहे का? ती आता सांग. वैशंपायन पुढे सांगतायत, अशा रीतीने प्रश्न भर सभेत संजयाला विचारल्यानंतर तो विचारपूर्वकपणे दीर्घ श्वास घेत बोलणार. इतक्यात अचानकपणे त्याला घेरी येते आणि तो खाली पडतो. ते पाहिल्यावर त्या राजांच्या सभेत विदुर मोठ्यांदा बोलतो, अहो राजर्षी, तुमचा संजय घेरी येऊन खाली कोसळलेला आहे. तो काहीही सांगण्याच्या परिस्थितीत नाही. ते ऐकून धृतराष्ट्र म्हणतो, अरे विदुरा, मी समजू शकतो. त्याने ते महापराक्रमी महारथी पाहिलेत आणि त्याला माझ्या मुलांच्याबद्दल असणाऱ्या भावनेमुळे तो चिंताक्रांत झाला असणार. बिचारा तो नोकर काय करणार सांग मला. त्याची काळजी घेतली पाहिजे. वैशंपायन पुढे सांगतात, थोड्या वेळाने तो शुद्धीवर येतो आणि सांगायला लागतो, मी त्यांना कुंतीच्या मुलांना पाहिलं तेव्हा ते मला कृश झालेले दिसले. वनवासात तपस्या करणाऱ्या योग्यांसारखेच ते मला वाटले. अज्ञातवासाचा शीण त्यांच्या मुखावर मला दिसत होता. ऐका माझं राजे, पांडवांना साथ आहे द्रुपदाच्या मुलाची, दृष्टद्युम्नाची, जो यज्ञज आहे आणि ज्याच्या सगळ्या इंद्रियांवर पूर्णपणे ताबा आहे. तो धर्मशास्त्र चांगलं जाणतो. त्याने कधीही कोणाशीही वैर केलेलं नाही आहे. त्याने काशी आणि अंगच्या राजांना पराजित केलेलं आहे. मगध, कलिंग त्यांनी पादाक्रांत केलेली आहेत. त्याशिवाय पांडवांची मुलं जी आत्ता युद्धशास्त्रात प्रवीण झालेली आहेत ते सुद्धा कौरवांशी लढणारच आहेत. महाबली भीम, ज्याने अनेक राक्षस मारलेले आहेत, तुझ्या मुलांना मारण्यासाठी उतावीळ आहे. भीमाने कुबेराच्या रक्षक राक्षसांचं पारिपत्य केलं. द्रौपदीला कमळ हवं होतं म्हणून गंधमादन पर्वतावर तो वृकोदर तुझ्या मुलांचा वध करण्यासाठी उतावीळ आहे. ज्याचा सेपतान आहे अग्नी, ज्याने स्वर्गात जाऊन महादेवाकडून आणि इतर लोकपालांकडून त्यांची शस्त्र शिकला, तो विजय तुझ्या मुलांचा नाश करण्यासाठी उतावीळ आहे. तो अश्विनी नकुल, ज्याने म्लेच्छ लोकांनी भरलेलं पश्चिमेकडील प्रदेश पादाक्रांत केले,
ते तुझ्या मुलांना मारण्याच्या तयारीत आहे. तो दुसरा अश्विनी सहदेव, ज्याने काशी, अंग आणि कलिंग देश पादाक्रांत केले, तो तुझ्या मुलांना मारणार आहे. त्याशिवाय अश्वत्थमन, धृष्टकेतू, रुक्मी, प्रद्युम्न सहदेवांबरोबर तुझ्या मुलांचा संहार करण्यासाठी उतावीळ आहेत. काशी राजाची ती मुलगी जिला भीष्म स्वयंवराच्या समयी पळवून आणतो आणि नंतर सोडून देतो, ती अंबा तिच्या शापाने तुझ्या कुळाचा नाश करणार आहे. त्यासाठी ती तपस्या करत आहे. ती नंतर मृत्यू झाल्यानंतर पांचालाच्या घरात जन्म घेते मुलगी म्हणून, परंतु नंतर मुलगा होतो. तो शिखंडी तुझ्या विरुद्ध लढणार आहे. त्याशिवाय कैकया राजपुत्र युयुध, वृष्णींचा राजा, तुझ्या विरुद्ध लढणार आहे. ज्याच्याकडे पांडव अज्ञातवासात राहत होते तो राजा विराट तुझ्या विरुद्ध लढणार आहे. काशीचा राजा पांडवांना मिळालेला आहे. त्याचं सैन्य पांडवांना मिळालेलं आहे. द्रौपदीची सगळी मुलं जरी फार तरुण असली तरी युद्धकलेत तरबेज झालेली आहेत. ती लढणारच आहेत. शिशुपालाचा मुलगा धृष्टकेतू पांडवांना मिळालेला आहे. चेड्डीचा राजा पांडवांना मिळालेला आहे. तो त्याचं अक्षोहिणी सैन्य पांडवांसाठी पाठवत आहे. वासुदेव, जो सगळ्या देवांचा देव आहे, तो दामोदर अर्जुनाचा रथ चालवणार आहे. सरव, चेड्डी, करकर असे सगळेच राजे तुझ्या विरुद्ध लढण्याच्या तयारीत आहे. जरासंधाचा मुलगा सहदेव पांडवांना मिळालेला आहे. जयतसेन हा मोठा योद्धा त्यांच्या बाजूने आहे. स्वतः राजा द्रुपद त्या लढाईत सामील होणार आहे. त्याशिवाय अहो राजर्षी, असंख्य छोटे मोठे राजे त्यांच्या बाजूने आहेत, ज्यांच्यावर एकेकाळी युधिष्ठिराने कृपा केली होती. ते त्याची परतफेड करण्यासाठी तुझ्या मुलांशी लढणार आहेत. यान संधी पर्वाचा अशा रीतीने भाग 50 इथे संपलेला आहे. भाग 51. धृतराष्ट्र पुढे विचारतो, तू जे हे राजे सांगितलेस ना, ते खरोखर सगळेच फार मोठे योद्धे आहेत, परंतु एकटा भीम त्यांच्या एवढा महाबली आहे ते सुद्धा आपल्याला माहीत आहे. माझ्या मित्रा, रागावलेला भीम म्हणजे वाघाच्या तावडीत सापडलेलं लठ्ठ हरिण अशी परिस्थिती होणार आहे. माझ्या रात्री झोपेविना जातात हल्ली. त्या वृकोदराच्या नुसत्या आठवणीने माझा श्वास गुदमरतोय. त्याचे हातच इतके बलवान आहेत, मला नाही वाटत त्या सगळ्या सैन्यात त्याच्याशी बरोबरी करू शकेल असा एकही असेल. भयंकर चिडलेले असे पंडूंचे पुत्र जे गमतीतसुद्धा हसत नाहीत, ते माझ्या मुलांना मारणार या जाणीवेने माझा जीव घाबरा होतोय. तितक्या नजरेने पाहत जेव्हा त्यांच्या ढगांचा गडगटासारखा आवाज येतो तेव्हा मला भीतीने कापरं भरतं. त्याच्या हातातील गदा म्हणजे यमाचीच गदा आहे असं वाटायला लागतं. आता मला समजू लागलं आहे की माझी मुलं खरोखरच मोठ्या संकटात जाणार आहेत. माझ्या सैनिकांना तो हरणात घुसलेल्या सिंहासारखा मारून टाकणार आहे हे मला दिसत आहे. पांडवात फक्त हा एक जो क्रूरपणे त्याची ताकद दाखवतो. त्याच्या लहानपणापासूनच तो माझ्या दुर्योधनाशी शत्रूसारखाच वागत आलेला आहे. त्याने नेहमीच माझ्या इतर मुलांना जखमी केलेलं आहे. त्यामुळे ते सगळेच त्याला तेव्हापासून घाबरत असतात. आज जे हे भांडण होतं आहे त्यामागे या भीमाचा दाणगटपणा आहे हे मी पण जाणून आहे. तो विनाकारणच माझ्या मुलांना हुसकवत असेल. मला सगळे सांगत असत की पण मी त्या गोष्टीकडे कधी जास्त लक्ष दिलं नाही. मला माझ्या कल्पनेच्या दृष्टीने स्पष्ट दिसत होतं की तो रागवलेला भीम माझ्या सैन्याची धुळधाण करत आहे. कदाचित जर तो शांत असता तर ती ही वेळ आलीच नसती. आयुधात तो द्रोण आणि कीर्तीसारखा आहे. त्याचा वेग त्याच्या पित्यासारखा म्हणजेच वायूसारखा पिसाट आहे. त्याच्या पुढे कोण टिकू शकेल? अशा वायुपुत्राला कोण मारू शकेल? ज्यांनी राक्षस आणि यक्ष मारले आहेत त्याच्यापुढे मनुष्य कसा टिकेल? अरे संजया, मी तुला सांगतो, अगदी लहानपणापासून तो मला आवरताच येत नव्हता. तो माझ्या दुर्बुद्ध मुलांना निश्चितच ठार मारेल. अतितापट आणि क्रूर असा हा माझा पुतण्या मरेल पण वाकणार नाही हे मी समजू शकतो. शौर्य, प्रचंड ताकद आणि उजळ वर्ण असा हा माझा पुतण्या ताडासारखा अर्जुनापेक्षा किंचित उंच, जो घोड्यापेक्षाही जास्त वेगाने धावू शकतो, त्याच्याशी माझी सगळी सेना कशी लढणार?
मधाळ दृष्टी असलेला माझा हा पुतण्या, त्याचे शब्दोच्चार स्पष्ट असतात आणि मुद्दे मांडण्याची तरा बिनतोड आहे. असा तो असल्याने मला गुरु व्यासांनी एकदा सांगितलं आहे, म्हणून मी हे सगळं सांगतोय आणि जाणतोय. रागवल्यानंतर तो त्याच्या लोखंडी गदेने सगळी सेना, त्यातील रथ, हत्ती, घोडे मारून टाकणार आहे. त्या रागीट मुलाला मी त्याच्या लहानपणी बऱ्याच वेळा रागावूनही बोललेलो आहे. त्या सगळ्या गोष्टी मला आज आठवत आहेत. कदाचित ते सगळे आता या युद्धात तो बाहेर काढणार असं मला वाटतंय आणि त्याची मला चिंता वाटते. माझ्या मुलांना माहीत नाही की ते कोणत्या भयंकर परिस्थितीला निर्माण करत आहे. त्याचे जे घातक परिणाम होणार आहेत त्यांची त्याला जराशीसुद्धा कल्पना नाही आहे. अरे संजया, माझी मुलं माझं ऐकत नाहीत आणि मी तर असा अंध असल्यामुळे अस्वस्थ होण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. माझ्या मुलाची अशी परिस्थिती झाली आहे. म्हणतात ना, घी देखा बडगा नाही देखा. पांडवांची समझोता करण्याचे कित्येक फायदे आहेत ते मी जाणतो आहे, परंतु चुकीच्या मित्रांच्या बहकाव्यात आलेला माझा सुयोधन माझं अजिबात ऐकत नाही. पांडव हे माणसाच्या रूपात त्याच्यापुढे येणारा काळ आहे आणि तो काळ त्याला दिसत नाही आहे. तो मूर्ख मुलगा त्या काळाला पाहतच नाही आहे. तो ते मनुष्य रूपातील पांडव पाहतोय. मला त्या भयानक काळाची पावलं समजत आहेत, पण मी त्यांना आवरू शकत नाही. ही माझी व्यथा आहे. जगाच्या अंतकाळी जसा काळ नाचेल तसा हा पांडव युद्धभूमीवर त्याचं तांडव करील आणि माझी सेना, त्यातील रथ, सारथी, घोडे बर्बाद करील. त्या रथावरील ध्वज उखडून काढील आणि रणभूमीवर फेकून देईल. हत्ती आणि घोड्यावरून लढणारे माझे सैनिक गंगेच्या जोराने वाहणाऱ्या प्रवाहात जसे सगळं वाहून जातं तसं वाहून जाणार आहेत हे मला जाणवत आहे. भीमाच्या हल्ल्यामुळे माझी मुलं आणि इतर राजे आणि त्याच संबंधी इतस्ततः पळून जाताना मला दिसतात. हा भीमच होतो जो वासुदेवांबरोबर मगध देशाच्या राजाचा म्हणजे जरासंधाचा नाश करत होता. अशा रीतीने पृथ्वी त्या असुराच्या हातून भीमानी मुक्त केली होती. पहा, काय आश्चर्य आहे. कोणतंही शस्त्र हातात न घेता त्या वृकोदराने केवळ त्याच्या हाताने त्याचा वध केलेला आहे. भीष्माच्या दबावाखाली आणि अंधकाच्या आणि वृष्णींच्या मवाळ धोरणामुळे कौरव आत्तापर्यंत भीमाच्या हातून वाचलेले आहेत. हे त्यांचं केवळ सद्भाग्यच म्हणावं लागेल. एखाद्या जहरी सापासारखा तो त्याचे इतक्या वर्षाचं साठलेलं विष आता माझ्या मुलांच्या अंगावर सोडणार आहे. जसे इंद्र त्याची गदा घेऊन दानवांचा संहार करतो, तसाच हा पांडव माझ्या मुलांचा संहार त्याच्या लोखंडी गदेनी करणार आहे. तसं पाहिलं तर त्याला कोणत्याही शस्त्राची किंवा आयुधाची आवश्यकताच नसते. तो त्याच्या हाताने शत्रूला मारू शकतो. आपल्याकडील सगळे ज्येष्ठ योद्धे भीष्म, भारद्वाजचा पुत्र द्रोण, सरद्वाताचा पुत्र कृप त्यांची लढाऊ क्षमता चांगलीच जाणून आहेत. कुलीन क्षत्रिय युद्धभूमीवर मरणं श्रेयस्कर समजतात, म्हणून ते युद्धात सामील होणार आहेत. तशा मृत्यूमुळे लढवय्याला खरीच सद्गती मिळते. पांडवांच्या हातून मरण्यात त्यांना विशेष संतोष वाटत असेल, म्हणून ते कौरवांच्या बाजूनी लढणार आहेत, हेही मी जाणतो. त्यात भीमाच्या हातून मरण्याचं विशेष आहे. दैव नेहमीच सर्व शक्तिमान असतं. विशेष करून पुरुषांच्या बाबत ते जास्त योग्य समजलं जातं. त्याप्रमाणे पंडूंची मुलं त्या युद्धात जिंकणार हे तर ठरलेलंच आहे. तरी ते दुर्भाग्यपूर्ण युद्ध मी टाळू शकत नाही. माझी मुलं त्यांचं संचित घेऊन या युद्धात मरतील आणि स्वर्गात जातील. त्यांना त्या प्रकारे सद्गती मिळेल असं मी समजतो. त्याला पंडूंची मुलं कारणीभूत असतील. भीष्मासाठी पांडव आणि कौरव दोघांनीही सारखेच प्रिय आहेत असं मी समजतो. त्याचप्रमाणे द्रोण आणि कृप त्यांचे गुरु आणि शिक्षक हे सुद्धा त्या कारणाने युद्धात जाणार आहेत. मी त्यांना त्याबाबत काहीही विशेष मदत करू शकत नाही. आपल्या रिवाजानुसार जे प्राचीन काळापासून प्रथेत आहे, क्षत्रियाला युद्धातच मृत्यू आला पाहिजे. तो मृत्यू अनेक पुण्यकर्म करूनही प्राप्त होत नाही असं आपल्यात समजलं जातं आणि म्हणून युद्ध होत राहणं गरजेचं आहे. अशा युद्धामुळे बऱ्याच क्षत्रियांना स्वर्गात जाण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. विदुर जे फार पूर्वी मला बोलला होता ते आत्ता प्रत्यक्षात घडणार आहे असं मला वाटायला लागलं आहे.
अरे संजया, मला आता असंही वाटू लागलं आहे की शहाणपणा असल्यामुळे सगळी संकटं टाळता येत नाही. उलट पक्षी मला असं वाटतं आहे की मोठ्या आपत्तीपुढे शहाणपणा काहीही करू शकत नाही. मोठमोठे ऋषी जे ह्या जगाचे लांबून निरीक्षण करीत आहेत ते सुद्धा त्यातून सुटलेले नाही आहेत. मग माझी गत काय असणार आहे? मला माझ्या वासना आहेत, ज्या माझ्या मुलांभोवती, नातेवाईकांभोवती, सत्तेभोवती आणि बायकोभोवती, राज्याभोवती गुंतलेल्या आहेत. अशात माझी काय अवस्था होणार ते समजू शकतोय मी. मला चौफेर फक्त सर्वनाशच दिसतोय. ती द्यूताची खेळी ह्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे हे आत्ता माझ्या लक्षात येत आहे. अरे अरे संजया, दुर्योधनाच्या एका छोट्या लोभाची किती मोठी किंमत आत्ता कुरुघराला मोजावी लागत आहे बघ. आता त्या कालगतीपासून माझी सुटका होणार नाही हे सुद्धा मला स्पष्ट दिसत आहे. अरे माझ्या मित्रा संजया, आता मी कुठे जाऊ? मला काही सुचत नाही आहे. मला माझ्या कुटुंबातील लेकी सुना यांच्या आर्त किंकाळ्या आत्ताच ऐकू यायला लागल्या आहेत. माझे पुत्र मेल्याच्या वार्ता माझ्या कानात जोराने घुसत आहेत असं वाटायला लागलं आहे. वृकोदर साक्षात यम होऊन माझ्या मुलांचा संहार करत असल्याचं मला आत्ताच जाणवायला लागलं आहे. त्यापेक्षा मला त्याआधी मृत्यू का येत नाही आहे? भीम आणि त्याच्याबरोबर इतर त्याचे बंधू माझ्या पुत्रांच्या खांडोळ्या करत असल्याचं मला पाहावं लागणार आहे ह्या विचाराने मी अस्वस्थ होत आहे. त्यापेक्षा दुसरं मी काहीही करू शकत नाही, एक राजा असून अशी माझी गत झालेली आहे. अहो दुर्भाग्य. इथेच आपला 51वा भाग संपलेला आहे.